मंडळी नमस्कार। सध्या मुख्य जनावरांमध्ये दुभत्या जनावरांमध्ये विशेषतः एचएफ गाईमध्ये लंपी आजाराने फार मोठं थैमान घातलं आहे। या लंपी आजारामुळे लाखो रुपये किमतीच्या गायी त्या ठिकाणी बळी पडत आहे। त्यामुळे बळीराजा, शेतकरी राजा आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये संकटामध्ये सापडला आहे। लंपी जनावरांमुळे अनेक ठिकाणी गायींचे जे बाजार भरायचे ते बाजारसुद्धा मंडळी बंद पडले। लंपी आजाराला शासन त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन आवर घालण्याचा अहोरात्र प्रयत्न करते, परंतु अद्यापही त्या प्रयत्नांना कुठेतरी फारसे यश आलेलं दिसून येत नाही। त्यामुळे बळीराजासमोर विशेषतः दूध उत्पादक शेतकऱ्यांसमोर लंपी आजाराचं फार मोठं आव्हान त्या ठिकाणी उभं राहिले। पर मंडळी ह्या लंपी आजारावर भन्नाट कल्पना, भन्नाट आयडिया त्या ठिकाणी शोधून काढण्याचं काम बाजारे साहेबांनी या ठिकाणी केलं आहे। मी सध्या महूद तालुका सांगोला येथे त्यांच्या गोठ्यामध्ये गाईच्या गोठ्यापाशी त्या ठिकाणी उभा आहे। पीपी किटपासून कोरोनाचं रक्षण त्या ठिकाणी मानवाचं झालं, त्याचप्रमाणची भन्नाट आयडिया त्या ठिकाणी जितेंद्र बाजारे साहेबांनी वापरली आणि माणसाप्रमाणे मंडळी त्या ठिकाणी ह्या दुभत्या मुख्या जनावरांना पीपी किट काढण्याचं काम, पीपी किट काढण्याचं किमया जितेंद्र बाजारे साहेबांनी केले। महाराष्ट्रातला कदाचित देशातला हा पहिला प्रयोग मंडळी असेल असं म्हटलं तरी फारसं वावगं ठरणार नाही, कारण मुख्या जनावरांना पीपी किट काढण्याचं काम, पीपी किट शोधून काढण्याची किमया जितेंद्र बाजारे साहेबांनी या ठिकाणी केली। माझ्या मागे आपण पाहत असाल एक एचएफ गाई आहे, त्या एचएफ गाईला प्रायोगिक तत्वावर जितेंद्र बाजारे साहेबांनी ही पीपी किट घातलंय। ती गाई त्या ठिकाणी मंडळी फार शांततेने उभी, पिवळ्या कलरचं त्या ठिकाणी पीपी किट आहे। या पीपी किटमध्ये अजून अनेक बदल त्या ठिकाणी करण्याचं काम जितेंद्र बाजारे साहेब त्या ठिकाणी करताय। सुरक्षित असणारे पीपी किट माणसाकरता होतं, पण आता हे पीपी किट ज्यांना जीव आहे पण बोलता येत नाही अशा मुख्य जनावरांशी काढण्याचं काम जितेंद्र बाजारे साहेबांनी केलं। पीपीई किट ही संकल्पना नेमकी कशी आली आणि लंपी आजार याच्यापासून दूर जाऊ शकतो का, मुख्या जनावरांना ह्या पीपी किटपासून संरक्षण मिळू शकतो का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या पीपी किटचा शोध ज्यांनी लावला ते शोधकर्ता जितेंद्र बाजारे आपल्यासोबत आहे। आपण त्यांच्याकडनं ही सगळी माहिती मंडळी आज मंडळी हा व्हिडिओ रोमांचक आहे, कारण पीपी किटचे निर्माते आज आपल्यासोबत आहे। एचएफ गाई पालन ज्या शेतकऱ्यांकडे आहे त्या शेतकऱ्यांनी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला तर नक्कीच आणि नक्कीच त्यांची जनावरं लंपीसारख्या भयानक आजारापासून दूर जाऊ शकतात। नमस्कार सर। नमस्कार, मी जितेंद्र बाजारे। माझा मूळचा व्यवसाय शेती, माझे वडील शेतकरी, माझा भाऊ लहान भाऊ महेंद्र बाजारे हा शेती उद्योगाचा आणि डाळिंब उद्योगात तो त्याचं नावारूपाला आलेला एक शेतकरी आहे तो। मी त्याच्यासोबत आम्ही महूद या ठिकाणी गारमेंटचा व्यवसाय सुरू केला। शेतीला पूरक काहीतरी व्यवसाय आपल्याला पाहिजे, त्यासाठी आम्ही गारमेंटचा व्यवसाय सुरू केला। गारमेंटचा व्यवसाय सुरू करत असतानाच कोरोनाची खूप मोठी लाट आली। त्या कोरोनाच्या लाटेत मी थोडीशी कामगारांना काम मिळणार नाही हाताला, त्यासाठी मी डोक्यात एक संकल्पना आली की आपण ग्रामीण भागात मास्क तयार करूया। मी मास्क तयार केले, कॉटनचे मास्क तयार केले। मी एकही दिवस माझी कंपनी बंद राहिली नाही। अख्खा जग पूर्ण लॉकडाऊन असताना, पूर्ण भारत देश, पूर्ण महाराष्ट्र राज्य लॉकडाऊन असताना माझ्या इथे दररोज किमान 2 ते 5 हजार मास्क बनत होते। ते मास्क बनत असताना माझी मुलगी फॅशन डिझायनर आहे, मुलगा त्या दोघंही सुट्टीच्या वेळेत तिथं असल्यामुळं मी त्यांना एक दिवशी भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जनतेला आवाहन केलं जे गारमेंट कंपन्या आहेत त्यांनी पीपी किट निर्मितीचं काम करावं, भारतात पीपी किटची कमी होत आहे। ती संकल्पना मी माझ्या मुलांना दोघांनाही बोलून दाखवली। मुलींना खूप छानसं डिझाईन केलं, मुलांना त्याच्यासाठी लागणारे परवाने शोधले आणि आम्ही इथं माझ्या कंपनीत पीपी किटची निर्मिती केली। माझ्या ऑर्डिनन्स फॅक्टरी आयुध निर्माण कंपनीनं मला अमेरिकन स्टँडर्ड आणि भारतीय स्टँडर्ड हे दोन्ही मानांकन दिले आणि त्यामुळे माझं खूप कमी वेळेत मी पूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरलो। लंपी हा स्किन रोग आहे, डास आणि माशा चावल्यामुळे हा रोग फैलावतो आहे। आजपर्यंत गव्हर्नमेंट त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणात उपाययोजना करतात, त्यांनी कंपन्या नेमलेल्या आहेत, पण तरी सुद्धा ही ह्या भागातला किंवा ह्या महाराष्ट्रातला लंपी रोग आटोक्यात येताना दिसत नाहीये। मग आता आपण काय करूयात? मग मी एकदा संकल्पना माझ्या डोक्यात आली की आपण बनवू शकतो पीपी किट, बनवूया का, प्रयत्न करूया का? गायीसाठी, मुख्य जनावरांसाठी आपण पीपी किट बनवूया का? तर डोक्यात संकल्पना आली, अवघड आहे पण आव्हान आहे। आणि
आम्ही संकटात संधी शोधणारा मी व्यक्ती आहे. बरं. मी स्वतः कलाकार आहे, चित्रकार आहे. त्यामुळे मला ही संकटात संधी शोधण्याची कला अवगत आहे. त्याच्यातून मी पीपी किटची संकल्पना डोक्यात आली की गायकडे आलो. गायचं निरीक्षण एक 4 दिवस केलं. मागून पुढून प्रत्येक गाय वयानं किती मोठे असते, वजनानं किती मोठे असते ह्याचा सारासार विचार केला, त्याचा अनाटॉमीचा विचार केला. आणि सुरुवातीला मी एक कॉटनच्या कपड्यापासून त्याच्यासाठी एक साधंसं पीपी किट शिवलं. हे बसतंय का, बसत असेल तर कसं बसतं, याच्यात काय सुधारणा करावं लागतील, ह्या सुधारणा करत 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 गेलो. आणि त्याच्यानंतर नॉन ओन 90 GSM मी फॅब्रिकमध्ये आज फायनलला माझं पीपी किट बनवलेलं आहे. त्या पीपी किट बनवताना ह्याच्यात सुविधा काय असाव्यात ह्याच्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचे सल्ले घेतले, शेतकऱ्यांचे सल्ले घेतले, त्यांच्याशी हितगुज केलं. माझ्या फेसबुक अकाउंटवर मी संकल्पना मांडली, त्याच्यातून मला काय सूचना आला, फोनवर सूचना आल्या. आणि खूप मोठ्या जिल्हा लेवलच्या डॉक्टरांपासून आयुक्तांच्यापर्यंत मी ही संकल्पना मांडल्यानंतर सगळ्यांनी माझं स्वागत केलं. बनवताय ते चांगलं बनवताय योग्य रीतीनं. त्यामुळं मला काही तज्ज्ञांच्याकडनं जे मार्गदर्शन मिळालं, गाईला ज्यावेळेस जखमा होतात त्या जखमाला बुरशीजन्य काही होऊ नये हे पीपी किट घातल्यानंतर गाईला तर घाम येत नसतो पण उष्णता जाणवत असते. मग याच्यासाठी व्हेंटिलेशनचे पण ठेवलेले आहेत. ह्याच्यासाठी डॉक्टर चेकिंगला आल्यानंतर कशा पद्धतीने आपण चेकिंग डॉक्टरांना चेकिंग करण्यासाठी हे पीपी किट काढणं सोपं नाहीये. त्यासाठी चेनची सिस्टीम ठेवली, दोन्ही बाजूला त्या चेन सिस्टीम ठेवून डॉक्टर इथं हात लावून ते तपासू शकतो, शेतकरी इथं हात लावून त्याला औषध लावू शकतो. ह्याच्यानंतर अजून एक काल परवा मला एका तज्ज्ञ डॉक्टरांनी सल्ला दिला, गाईच्या लेफ्ट साईडला वरच्या ह्या बाजूला तिचं तपासणीसाठी टेटोस्कोप लावावा लागतो. इथे एक छोटीशी चेन सिस्टीम केलेली आहे आपण. आणि ह्या पाठीमागच्या बाजूला इथे लेफ्ट साईडला इथं एक टेटोस्कोप लावून तपासणी केली जाते. याच्यापेक्षा वेगळं अजून बनवलं, ह्याच्यापेक्षा अजून थोडंसं अजून सुधारणा केलेली आहे येणाऱ्या पीपी किटमध्ये. ह्या दोन्ही ठिकाणी चेन, ही मधली चेन अशी करून याला आणि पॉकेट कसले पॉकेट हे केलेले आहेत, आतून आणि बाहेरून केलेले आहेत. ह्याच्यात आपण डांबर गोळी ठेवलेली आहे. डांबर गोळीचा उपयोग असा असतो की ह्याच्या वासाने डास मच्छर येत नाहीत बाजूला, आणि आतल्या बाजूलाही बुरशी लागू नये. या गाईला जखमा आत झाकल्यानंतर बुरशी लागू नये ह्याच्यासाठी डांबर गोळी आणि तत्सम काही औषध आहेत ते डॉक्टर रेफर करतील, त्यावेळेस ते वापरले जातील. हिमॅक्स वगैरे अशा पद्धतीच्या त्या ट्यूब आहेत, त्याचा उग्र वास असतो, त्या जखमेसाठी खूप प्रभावी आहेत. मग त्या पद्धतीच्या आतल्या बाजूने जर पॅकेट छोटे छोटे ठेवले आत त्याच्यात औषधं तर ते गाईला आपण ते वापरू शकतो. एका गाईला लंपी रोगाचा 28 दिवसापर्यंतचा कार्यकाळ आहे. 28 दिवसापर्यंत लंपी रोग त्या गाईला राहतोय, त्याच्यात ते जीवाणू जिवंत राहतात. तर त्याच्यासाठी मी काय केलंय, एक पीपी किट आपण घातल्यानंतर 15 दिवस एका गाईला वापरू शकतो आपण. 15 दिवसात एका महिन्यात 2 पीपी किट वापरता येतात. हे नॉन ओव्हन आणि लॅमिनेटेड असल्यामुळे आतल्या बाजूने खराब होत नाही, वॉशेबल आहे. वरून जरी पाणी मारलं तरी गाईचं जे शौच केलेला शेणाचं लागलेले डाग, गोमूत्राचे पडलेले डाग हे धुवून जाऊ शकतात. त्याच्यामुळे शेतकऱ्याला ही वापरण्यासाठी किफायतशीर आहे. मी ही किफायतशीर किमतीत देतो आहे. फक्त इथून पुढे माझं हे पीपी किट मी प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत इंडिव्हिज्युअल शेतकऱ्यापर्यंत पोहोचू शकत नाही, आणि ते त्याला घेणंही सध्याच्याला जिकिरीचं आहे. कारण आपला सोलापूर जिल्हा आणि महाराष्ट्र हा कृषीप्रधान देश आहे, आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यात दुग्धोत्पादन जास्त आहे. दुग्धोत्पादनाचा जर आपली दुभती गायच मेली, गायच दगावली, गायला जर लंपी रोग झाला तर तो शेतकरी परत उबदार येत नाही. त्याला त्याने घेतलेलं कर्जाऊ रक्कम, डेअरीकडनं घेतलेली उचल तो फेडण्यास असमर्थ होतोय. ह्याच्यासाठी माझ्या डोक्यात संकल्पना आली, आणि हे जे पीपी किट सरकारनं मला जर मी प्रायोगिक तत्वात आहे ह्याच्यापेक्षा मी जास्त अजून डेव्हलपमेंट करत आहे. सरकारनं जर मला प्रोत्साहन दिलं, सरकारने जर मला हमी दिली तर हे पीपी किट आम्ही विकत घेऊ आणि शेतकऱ्याला किफायतशीर किंवा मोफत पुरवू. तर आता ही सरकार सध्या प्रयोगच करतोय, मीही प्रयोगच करतोय. या सरकारच्या प्रयोगात माझा हातभार लागतोय. ह्याच्यासाठी मी समाधान आहे की मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी जरी गारमेंट उत्पादक जरी असलो तर मूळचा मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्याच्यामुळे मला माझ्या एवढा आनंद कुणाला नसणार आहे. आणि हे पीपी किट मी गुगल आणि तत्सम माध्यमे आहेत त्याच्यात सगळीकडे सर्च केलं सुरुवातीला. हे कुठं बनतंय का जगाच्या कानाकोपऱ्यात? कुठंही बनलेलं नाही. मी तर दावा करू शकतो जगात माझं पहिलंच आहे, पण आपण म्हणू शकतो की भारतात आणि महाराष्ट्रात तर मी प्रथमच आहे. आता सर याला गाईचं मागच्या बाजूला तुम्ही काय सुविधा केली? म्हणजे गाईच्या पाठीमागच्या बाजूला त्याला तिचा जो शेपूट असतो त्या शेपटाला गोंडा असतो, त्या गोंड्याला तर आपण झाकून ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी त्याचा वरचा वरचा भाग जो आहे तो आपण कम्प्लीट त्याला पिशवी केलेली आहे. आणि त्या गायीनं शौच करताना या ठिकाणी
पीपी किटमध्ये आत जाऊ नये ह्याच्यासाठी आपण तिचा शौच आणि मूत्र हे ह्या भागातून बाहेर पडणार ह्यासाठी त्याला ओपन ठेवलेलं आहे. आणि पाठीमागं बसणारे डाग, एखाद्या वेळेस प्रश्न उत्पन्न होऊ शकतो की इथं बसणारा डाग काय करणार, का हा शेपूट त्या कामासाठी आहे. शेपटाला हे सेन्सिटिव्ह असतो, सेन्सिटिव्ह भाग हा शेपूट लगेच गाई, गोमशी आणि माश्चर, डास हा लगेच झाडायचं काम करतं. आणि पुढच्या चेहऱ्याच्या बाजूला आपण इथं बघितलं, या बाजूला चेहऱ्याच्या बाजूला जरी हा ओपन भाग आहे तरी मी याला बॅग केलेली आहे. ती बॅग आपण कामापुरती वापरू शकतो, ज्यावेळेस त्याला खाद्य द्यायचं काढू शकतो. आणि हे कान, दोन्ही कान सतर्क असतात. हे कान इथं बसणारा डास हा हटकू शकतो, इथून उडू शकतो. कानाला कानात गोमाशी जाऊ नये, कुठलं म्हणजे त्याचा जे काय हे आहेत जीवाणू आहेत, गोचिड असेल किंवा काही असेल, हे इथून शिरकाव करू नये. ह्याच्यासाठी मी कानाला मी बॅग केलेले आहे. सॉक्ससारखा याला इलेस्टिक आहे, लूज इलेस्टिक आहे, गाईला त्रासही होणार नाही आणि कान झटकायला इझिली होते. आणि वैरण खाताना मग कसं, वैरण खाताना हिचा तोंडाचा भाग हा ओपनच राहणार आहे. मी जरी बॅग केलेले असले तरी वेसणीपासून पुढे पाठीमागचा भाग हा माझा पोर्शन झाकून जाणार आहे. आणि याला वेलक्रो केलेले आहेत, जागोजागेला वेलक्रो केल्यामुळं एक किंवा दुसरा व्यक्ती, जास्त अवकळ गाय असेल तर दुसरा व्यक्ती एकटाच घालू शकतो, पण दोघं जण जास्तीत जास्त दोघं जण लागतील याला, किती जर अवकळ गाय असेल. आता ह्याच्यात प्रकार असे केलेत, गायीचं वजनानुसार, गायीच्या उंचीनुसार मी ह्याच्यात 3 साईज केलेत, एस, एम आणि एल. हे 3 साईज मध्ये माणसांच्या जसे शर्टच्या साईज आहेत तशा मी ह्याच्यात साईज केलेत, एस, एम, एल. आणि ह्याच्यात 2 प्रकार आहेत. म्हशीला लंपी होत नाही, दुसऱ्या जनावराला लंपी होत नाही, फक्त गाई, बैल ह्यांना लंपी होतोय. खिलार जनावरांचं आपल्या भागात मानदेशी खिलार हा जगभरात प्रसिद्ध आहे. व्हिक्टोरियाची राणी आमच्या महूदमध्ये येऊन राहिल्या होत्या 6 दिवस. आणि इथली खिलार जात आणि इथली भुईमुगाचे शेंग हे वाढवण्यासाठी त्या व्हिक्टोरियाच्या राणीनं त्या काळात महूची यात्रा आमच्या खिलाराचं प्रदर्शन चालू केलं होतं. आज आपण बघतो बैलगाडा शर्यतीला पूर्ण जगात मान्यता मिळालेली आहे, भारतात मान्यता मिळालेली आहे. त्याच्यावर एवढे मोठे लोक त्या बैलगाडा शर्यतीमुळे खिलार जातीला परत फिरून त्याला डिमांड आलेला आहे. चांगले दिवस आलेले आहेत. त्याच्यामुळे मी खिलार जातीसाठी खिलारची उंची, ह्याच्या उंचीत फरक राहतो. खिलारची उंची जास्त असते, खिलारची लांबी जास्त असते, त्याचं पोट कमी असतं, त्याच्यासाठी वेगळं पीपी किट केलेलं आहे. त्याच्या शिंगाने त्या गाईला परत ती डवचून तिला पाठीमागचं पार्ट निघू नये ह्याच्यासाठी मी त्याच्यात उपाययोजना केलेली आहे. कारण खिलार जगला तर ह्या भारतातला, ह्या महाराष्ट्रातला शेतकरी आमच्या सोलापूर शान आहे. खिलार शान आहे आमची. आमचं देखणे पण कमी असू द्यात, पण ते खिलारचं देखणे पण आम्ही जोपासत असतो. तर हातावरच्या फोडाप्रमाणे आम्ही खिलार ह्या सुद्धा गाईला, संकरित गायीवर आपला उदरनिर्वाह चाललेला असतो. आठवड्याचा बाजार दुभतं, आपण रतिबाचे पैसे म्हणतो ते ह्या गायीत आहेत. त्याच्यामुळे आपला जिल्हा दुष्काळी जरी असला तरी दुष्काळी जिल्ह्यातला आपला शेतकरी तगला आहे फक्त दुग्धोत्पादनामुळे. ह्याचा कलर तुम्ही पिवळा, ह्याचा पिवळा कलर असा ह्याच्यात केलाय. ह्याच्यात पिवळा, ब्राऊन आणि पांढरा हे 3 कलर करण्याचं मी योजलेलं आहे. पिवळा कलर हा गायीच्या नजरेला न त्रास देणार आहे. गायीला हा ऍक्सेप्ट, गायीला आपल्याला दिसणारे कलर आणि गायींना मुक्या प्राण्यांना दिसणाऱ्या कलर मध्ये खूप तफावत आहे. तिला लाल कलरचं जर केलं तर गाय जवळही उभा राहून देणार नाही, मलाही उभा राहून देणार नाही, तुम्हालाही उभा राहून, आणि अंगावरचं पीपी किट सुद्धा ते झटकून टाकणार जोपर्यंत तो लाल कलर अजिबात नाही. बिलकुल तुम्हाला बिलकुल जिन्हात तुम्ही 2 किलोमीटर फिरवून आणा, कसलाही तुम्हाला त्रास होणार नाही. आणि जर्सी गाई गरीब असते, खिलार गाय जरा अवकळ असते. पण अजून एक मी विनंती करू इच्छितो आपल्या प्रसार माध्यमाच्या माध्यमातून की आपण ज्यावेळेस गायीला पीपी किट घालणार आहे त्यावेळी तिला सावलीची सोय करणं गरजेचं आहे. तिला 2 दाव्यानं बांधण्याची सोय करणं गरजेचं आहे. आपण आपल्या घरातला पेशंट, मनुष्य पेशंट असतो, आपण ज्यावेळेस आपण आजारी पडतो त्यावेळेस आपल्याला विलगीकरण केलं जातं. एका खोलीत आपल्याला आपल्या सेवेसाठी कोणीतरी ठेवलेलं असतं. त्याच पद्धतीनं लंपी झालेल्या गायीला आपण तिचं रक्षण करणं, तिची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे. सगळं पीपी किटवर किंवा सगळं डॉक्टरांच्या औषधावर अवलंबून राहता कामा नये. त्यात संरक्षण होऊ शकतं, संरक्षण हिचं होऊ शकतं. हिच्याकडे डास येणार नाही, हिच्यावर डास बसायचं ते स्किनवर, कारण हे फॅब्रिक असं आहे, ह्याला आतून लॅमिनेटेड आहे, त्याच्यापासून दंशच होत नाही. दंश करण्याचा किती जरी मोठी माशी असेल तर दंश, तिचं सोंड त्याच्यात बुडणारच नाही. हे संरक्षण आपण दिलेलं आहे. पण ते संरक्षण आपण देताना आपण ही काळजी, शेतकऱ्यांनी काळजी घेणं, काळजी करणं गरजेचं आहे.
हे जागोजागी ह्याला गोठ ठेवलेले आहेत, ठिकठिकाणी याला कळी ठेवलेली आहे, जेणेकरून हिच्या लांबी रुंदीनुसार पोटानुसार याचा आकार लांबला पाहिजे. समजा बसली तरी काही होत नाही याला. आणि पायापर्यंत तुम्ही लेस बांधत पूर्णपणे पायापर्यंत लेस बांधल्या, त्या लेसच्या ऐवजी आता वेलक्रो करतोय. वेलक्रो केल्यानं सुविधा लवकरात लवकर ते शेतकऱ्याला बांधता येतील. आता एकदा घातल्यानंतर कधी काढायचं? 15 दिवस तुम्ही ठेवू शकता. तुम्हाला गरज भासली तर तू फक्त ज्यावेळेस तुम्हाला औषधाची गरज भासली त्यावेळेस ही चेन ओपन करून तुम्ही त्याच्यावर उपचार करू शकता. डॉक्टरांसाठी मी 2 पार्ट ठेवलेले आहेत लेफ्ट साईडला, पाठीमागा आणि पुढे. त्यांना टेटोस्कोप तिथं लावावा लागतो, तर त्याच्यासाठी ते ठेवलेलं आहे. कारण सलाईन पण मानेच्या खाली लावावं लागते, तर मानेच्या खाली इथं सलाईन लावताना पण हा वेलक्रो काढला की इथं आपल्याला सलाईन टोचता येते त्या गायला, जेणेकरून शेतकऱ्याचं पशुधन वाचावं, शेतकऱ्याचं अतोनात होणारं नुकसान. एक गाय कमीत कमी 60-70 हजाराच्या पुढं 1.5 ते 2 लाखापर्यंत आहे. अनेक आमच्या आता अंगोला तालुक्यातील शेतकरी प्रयोगशील शेतकरी आहेत. आता नवीन अद्ययावत तंत्रज्ञान वापरून गर्भ भरून दिवसाला 40-50 लिटर दूध कसं मिळेल, कमी पशु उत्पादन आम्हाला कमी पशु ठेवून जास्तीचं दूध कसं निर्माण करता येईल, एवढे माझ्या तालुक्यातला जिल्ह्यातला शेतकरी आहे. त्याने गायीचा गोठा उद्ध्वस्त झाला तर तो उद्ध्वस्त होईल, आणि त्याच्या प्रसंगाने तो आत्महत्येचा विचार करू शकेल, तो त्याच्यापासून त्याने दूर जावं, ह्याच्यासाठी मी केलेला एक साधासा प्रयोग आहे. त्याला आता पीपी किट घालायला किती वेळ लागतो साधारणतः? एक पीपी किट घालायला जास्तीत जास्त 10 ते 15 मिनिट लागतात. 15 मिनिटाच्या वर तुम्हाला अजिबात लागणार नाही. तुम्हाला बनवायला किती वेळ लागला? मला बनवायला माझे 5 महिने गेलेत. मी याच्यावर अभ्यास, कारण पूर्ण अभ्यास केल्याशिवाय तर मी मार्केटला किंवा तुमच्या प्रसार माध्यमासमोर आणू शकत नाही. कारण याच्यात प्रश्न उत्पन्न अजून खूप होणार आहेत, जसे वापर होणार आहेत, ज्या प्रत्येक गोट्यावर वापर होणार आहे त्याच्यानुसार त्याचे काही प्रसंग किंवा जे काही उत्पादन प्रश्न उत्पन्न होणार आहेत त्याचाही मी सारासार विचार करत आहे. त्याकडे बादली आणि पाणी असू शकतं. बादली आणि हे लॅमिनेटेड आणि थोडंसं आपण पॉलिथिन सारखं आहे, त्याच्यामुळे ह्याच्यात पाण्यात जाणार नाही. वर बादलीनं आपण गाय तर धुतोच, मग पीपी किट वरच्यावर धुवायला काय अडचण नाही. एखाद्याकडे एसटीपी असतो, एसटीपीच्या साह्याने तो धुवू शकतो. कुठलाही याला इजा होणार नाही, कुठल्याही प्रकारे फाटणार नाही. ह्याला धागा वापरतोय, तोही चांगला जाड नायलॉनचा धागा वापरतोय, जेणेकरून परत तो फाटू नये ह्याच्यासाठी तो धागा वापरतोय आपण. पीपी किट तुम्ही आता डॉक्टरांना बनवून दिले, पेशंटना बनवून दिले. गार्ड तुम्ही काय तयार करून दिले? थेट तुम्हाला पंतप्रधान मोदी साहेबांनी फोन केला. आता तुम्ही पुढचं क्रांतिकारक पाऊल टाकलंय की मुक्या जनावरांना लंपी आजारापासून, लंपी म्हणजे कोरोनासारखाच प्रसार होणारा आजार, त्याही आजारातून तुम्ही मुक्या जनावरांना काढण्याचं काम करताय. काय वाटतं सर? आता मला माझ्या तालुक्यात आतापर्यंत 70 गायी दगावल्यात. 70 गायीचं 70 लाख रुपये नुकसान झालेलं आहे. 70 शेतकऱ्यांचं 70 लाख, किमान 1 लाखाने एक गाय धरू. खिलार गायीचं तर आपण करूच शकत नाही किंमत, बरोबर, त्याची किंमत कोणीच करू शकत. किंमत माझ्या खिलार जनावरांची. माझ्या मानदेश पट्ट्यातला शेतकरी जगला पाहिजे, माझ्या मानदेश पट्ट्यातला पशुधन जगलं पाहिजे, पशुपालक जगला पाहिजे. ह्याच्यासाठी मी माझ्या जीवाचं रान करून माझ्यासोबत माझे भाऊ, माझे वडील, माझ्या वडिलांचा काय माझ्या पाठीशी आशीर्वाद असतो. माझा भाऊ माझ्या प्रत्येक वेळेस माझ्या मदतीला धावून येतो. माझी मिसेस आत्ता सध्याच्याला पीपी किट निर्मितीत गुंतलेली आहे. कंपनीत माझी मिसेस उभा राहून, भाग्यश्री बाजारे ग्रामपंचायत सदस्य आहे, स्वतः त्याला तिथं पीपी किट उभा राहून तयार करून घेत आहे प्रत्येक कामगारांच्याकडनं. आता सध्याच्याला 20 कामगार तिथं काम करतात पीपी किट निर्मितीत. सर्व साईज तुम्ही बनवले, वासरांना लहान कालवडीला पण आपण घालू शकतो? हो, लहान कालवडी 3 साईज मध्ये बनवलेले आहेत. लहान एस, एम आणि एल हे 3 साईज मध्ये लहान पाड्या ते डायरेक्ट मोठी गायपर्यंत अवेलेबल होऊ शकतो, सगळ्यांना आपण वापरू शकतो. वापरायला सोपं, माफक दरामध्ये तुम्ही एकदम माफक दरात महिन्याला 2 पीपी किट वापरण्याची 2 पीपी किट वापरण्याची गरज आहे. 15 दिवसाला आपण ते पीपी किट 2 घालू शकतो त्या गायीला. त्यामुळे गाय लंपीपासून वाचू शकणार. माझी खात्री आहे की शासन जे उपाययोजना करते, शासन जेवढ्या स्तरावर काम करते तेवढ्या स्तरावर मी सध्या एकटा काम करतोय. माझ्याबरोबर माझ्या कामगार, माझे घरचे, माझी मिसेस आणि फॅमिली आणि इथं माझ्या गोट्यात काम करणारे सगळे कामगार, ह्यांचा सगळ्यांचा सहकार्याशिवाय कोणीही एकटा मी करू शकत नव्हतो. ह्यांचं सगळ्यांचं सहकार्य आहे. जे तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकारी आहेत, पशुतज्ञ आहेत, गावातले एलएस डॉक्टर आहेत, त्यांनी सुद्धा मला मार्गदर्शन केलेलं आहे, मोलाचं मार्गदर्शन केलेलं आहे त्यांनी. तर मंडळी, आपण पाहिलं असेल महूद तालुका सांगोलमधील हे जितेंद्र बाजारे साहेब शेतकऱ्याचा मुलगा आहे. या शेतकऱ्याच्या मुलाने अशी क्रांती केली
की जगातलं मुक्या जनावरांचं पहिलं PPE किट शोधून काढलं आणि या PPE किटमुळे भविष्यामध्ये अनेक मुकी जनावरं ती लंपी आजारापासून 4 हात नव्हे 4 कोस दूर जातील आणि लाखो रुपये किमतीची मुकी जनावरं ती वाचतील ही सगळी किमया होईल, ही सगळी किमया साध्य होत आहे ती केवळ आणि केवळ जितेंद्र बाजारे साहेब यांनी शोधून काढलेल्या या मुक्या जनावरांच्या किटमुळे। मंडळी, असेच नवनवीन व्हिडिओ अशाच नवनवीन यशोगाथा आपल्याला रोज पाहायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा।